तर मंडळी, शरीरामधला फॅट स्टोरेजचा प्रॉब्लेम जर बंद झाला नाही तर तुमचं वजन हे पुन्हा पुन्हा वाढणारच आहे. मग तुम्ही कितीही चांगला डाएट करा, कितीही चांगला व्यायाम करा, अगदी तुम्ही क्रॅश डाएटिंग जरी करत असाल पण काहीही फरक जाणवणार नाही जोवर तुमचा फॅट स्टोरेजचा प्रॉब्लेम बंद होत नाही तोवर. आजकाल लोक फक्त कॅलरीजवरती लक्ष देतात, पण जर तुमचं मेटाबॉलिझम स्लो असेल, तुमचं मेटाबॉलिझम चांगल्या पद्धतीने काम करत नसेल तर तुमची फॅट देखील स्टोअर होते, फॅट बर्न होत नाही, शरीरावरती चरबी साठत राहते, वजन हे वाढतच राहतं. म्हणूनच आज तुमच्यासोबत मी एक असा आयुर्वेदिक फॉर्म्युला शेअर करणार आहे जो तुम्हाला दररोज फॉलो करायचा आहे. या फॉर्म्युलामुळे तुमचं मेटाबॉलिझम तर बूस्ट होतंच, पण अगदी आयुर्वेदिक पद्धतीने तुमचं वाढलेलं पोट, वाढलेलं शरीरावरती साठलेली चरबी सगळं कमी व्हायला मदत होणार आहे. आणि यासोबतच तुमचं वाढलेलं वजन देखील वेगाने कमी व्हायला सुरुवात होईल. हा एक नॅचरल आणि आयुर्वेदिक घराघरात अवेलेबल असणारा पण त्याचे फायदे माहीत नसणारा असा एक दुर्लक्षित पदार्थ आहे असं आपण म्हणतो. तर आज आपण जाणून घेणार आहोत तुळशीच्या पानांपासून आपल्याला काय फायदे मिळतात आणि तुळशीच्या पानाचा वापर करून तुम्ही कसं तुमचं वजन नियंत्रणात ठेवू शकता. हा पदार्थ तुम्ही पहिल्यापासून पाहत आलेला आहात. तुळशीची पाने आपण पूजा करण्यासाठी वापरतो, पण याचा या पद्धतीने देखील वापर करू शकतो हे बऱ्याच जणांना माहीतच नसेल. होय, तुम्ही अगदी योग्य ऐकत आहात. तुळशीच्या पानांचा वापर करूनच आपण आपलं वजन नियंत्रणात ठेवणार आहोत आणि आपल्या शरीरावरती कमालीचे आयुर्वेदिक असे घटक जे आपल्याला गरजेचे ते आपल्याला यातून मिळणार आहेत. आजकाल लोक कॅलरीजवरती लक्ष देतात, पण खरं वजन हे हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे देखील वाढत असतं. पोटाचा घेर देखील हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे वाढत असतो. त्यामुळे आज आपण एक घराघरात सहज मिळणारा एक असा पदार्थ जो आपल्या बऱ्याच जणांना माहीतच नसतो, त्याचे फायदे आपल्याला माहीत नसतात, त्या पदार्थाला वापर करून आपण आपलं कसं हॉर्मोन्स बॅलन्स ठेवू शकतो, आपलं वजन कशा पद्धतीने कमी करू शकतो हे आपण आज जाणून घेणार आहोत. तुळस फक्त पूजा करण्यासाठी नाही तर तुमच्या शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी, तुमच्या पोटावरती आलेली सूज कमी करण्यासाठी, यासोबतच तुमचं मेटाबॉलिझम वाढवण्यासाठी, पचन सुधारण्यासाठी देखील उपयुक्त मानली जाते. जर तुम्ही देखील वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल, पोटाची चरबी कमी करण्याचा प्रयत्न करत आहात आणि त्यासोबतच तुम्हाला ॲक्टिव्ह देखील राहायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे. कारण आज आपण जाणून घेणार आहोत तुळस तुमच्या वजन कमी करण्याच्या प्रवासामध्ये, तुमचं मेटाबॉलिझम सुधारण्यामध्ये, पोट साफ करण्यामध्ये आयुर्वेदिक पद्धतीने काय काय मदत करते हे सगळं आपण जाणून घेणार आहोत. सुरुवात करणार आहोत आपण तुळशीच्या फायद्यांपासून. तुळशीच्या पानांपासून आपल्याला काय फायदा मिळतो जेणेकरून आपलं वजन आणि पोटाची चरबी नियंत्रित ठेवण्यासाठी आपल्याला मदत होते. सगळ्यात पहिला फायदा नंबर 1 तो म्हणजे तुमचं मेटाबॉलिझम वाढतं. कारण यामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि नॅचरल कंपाऊंड्स चांगल्या प्रमाणामध्ये असल्यामुळे तुमचं मेटाबॉलिझम बूस्ट करण्याचं काम ही करत असते. अर्थातच मेटाबॉलिझम जर चांगलं वेगाने काम करत असेल तर आपल्या शरीरातल्या कॅलरीज देखील तितक्याच वेगाने बर्न होतात. फायदा नंबर 2 पचन सुधारते. बऱ्याच लोकांचं वजन हे ॲसिडिटी, गॅसेस, ब्लॉटिंग या सगळ्या गोष्टींमुळे वाढत असतं. तुळशीच्या पानांचा वापर करून आपलं पचन सुधारू शकतो. शरीरामधले गॅसेस, ॲसिडिटीचे प्रॉब्लेम किंवा जर शरीरावरती सूज येत असेल, ब्लॉटिंग वाटत असेल तर ते देखील कमी करण्यासाठी तुम्हाला ही पानं उपयोगी ठरतील. तिसरं, स्ट्रेस ईटिंग कमी. स्ट्रेसमुळे बऱ्याच लोकांना जंक फूड खाण्याची किंवा अनहेल्दी गोष्टी खाण्याची क्रेविंग्ज होत असतात, तर ही क्रेविंग देखील तुळशीची पानं कमी करतात. आणि चौथा आपला शेवटचा फायदा तो म्हणजे शरीर डिटॉक्स करते. तुळशीची पानं शरीरातील टॉक्झिन्स बाहेर टाकण्यासाठी मदत करतात. शरीर डिटॉक्स होतं तेव्हा शरीर हलकं वाटतं आणि फॅट लॉस जर्नी देखील सोपी होऊन जाते. आता मी तुमच्यासोबत 2 मेथड शेअर करणार आहे, ज्या 2 मेथडमध्ये तुम्ही तुळशीच्या पानांचा वापर करू शकता तुमच्या वेट लॉस आणि फॅट लॉस जर्नीमध्ये. तर सगळ्यात पहिली मेथड नंबर 1, सकाळी रिकाम्या पोटी तुळशीची पाने खाणे. दररोज सकाळी उठल्या उठल्या 5 ते 7 पानं तुम्हाला व्यवस्थित वॉश करून घ्यायची आहेत. ती पानं तुम्हाला दररोज काय करायचे, चावून चावून बारीक करून खायची आहेत आणि त्यानंतर 1 ग्लास तुम्ही
कोमट पाणी प्यायचं आहे। तर ही पहिली मेथड आहे तुमचं नॅचरली आयुर्वेदिक पद्धतीने डायजेशन सुधारण्यासाठी, हॉर्मोन्स बॅलन्स ठेवण्यासाठी, पोटाची चरबी जाळण्यासाठी। आता नेक्स्ट आपली मेथड नंबर 2, तुळशीपासून फॅट कटर काढा तयार करायचा आहे। तो कसा तयार करायचा ते पाहूया। त्यासाठी साहित्य काय लागणार आहे तुळशीचा काढा बनवण्यासाठी? इथे तुम्हाला 5 ते 7 तुळशीची पानं घ्यायची, 1 ग्लास पाणी घ्यायचे, अर्धा इंच आलं घेणार आहात, अर्धा चमचा जिरं घेणार आहात आणि हे सगळं तुम्ही चांगलं उकळवून घ्यायचं आहे। त्यानंतर थोडंसं गाळून घ्यायचं। कोमट झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा लिंबाचा रस पिळायचा आहे। हा काढा तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी पिऊ शकता। सकाळी तुम्ही उपाशी पोटी किंवा संध्याकाळी चहाच्या टायमिंगला या पद्धतीचा तुळशीचा काढा करून तुम्ही प्यायल्याने तुम्हाला चांगला कमालीचा फरक जाणवणार आहे तुमच्या शरीरामध्ये। तर हा काढा तर घ्यायचाच आहे आणि तुम्हाला फायदा डेफिनेटली मिळेल, पण कोणत्या चुका टाळायच्या? तर सगळ्यात पहिलं म्हणजे तुम्हाला खूप जास्त पानं खायची नाहीत। दुसरं म्हणजे फक्त याच गोष्टीवरती, तुळशीच्या पानांवरतीच अवलंबून राहू नका। तिसरं म्हणजे जंक फूड आणि कोल्ड ड्रिंक्स पिणं कमी करा। चौथं म्हणजे झोप व्यवस्थित घेतली पाहिजे आणि पाचवं म्हणजे रोज थोडा थोडा एक्सरसाइज आणि चालणं किंवा कोणतीही शारीरिक हालचाल, थोडासा व्यायाम देखील गरजेचा आहे। तर मंडळी, यासोबतच योग्य डाएट, योग्य एक्सरसाइजेस आणि कन्सिस्टन्सी खूप जास्त महत्त्वाची आहे। हे तुम्हाला डेली फॉलो करायचं आहे। अगदी नॅचरल आहे, आयुर्वेदिक असल्यामुळे कोणतेही साईड इफेक्ट तुमच्या बॉडीवरती अजिबात होणार नाहीत। जर तुम्हाला डायबिटीज, बीपी किंवा इतर कोणताही मेडिकल प्रॉब्लेम असेल तर आधी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यानंतरच हा उपाय तुम्ही फॉलो करा। त्याशिवाय फॉलो करू नका। बाकी तुम्ही सगळे नॉर्मल असाल, कोणताही तुम्हाला गोळ्या, औषधं, काही मेडिसिन्स चालू नसतील तर तुम्ही हा उपाय नक्की करून बघू शकता। अगदी नॅचरल आहे, सिंपल आहे, खूप सोपा उपाय आहे, पण 100% प्रभावी आहे आणि तुम्ही याचं नियमित सेवन केलं तर तुम्हाला 15 दिवसातच फरक दिसायला सुरुवात होईल। तुळस ही अगदी नॅचरल आणि आयुर्वेदिक घटक आहे। पूर्वीचे लोक वेगवेगळे औषधं, गोळ्या, मेडिसिन्स किंवा सप्लिमेंट्स वगैरे घेत नव्हते। असेच नॅचरल छोटे मोठे घटक होते, तेच वापरून ते त्यांचं वजन नियंत्रणात ठेवत होते। काम भरपूर करायचे, त्यामध्ये त्यांचं शेतात भरपूर काम असायचं, घरकाम भरपूर असायचं, त्यांचं रुटीनच इतकं बिझी असायचं। पण आताचं रुटीन तसं नाही आहे। त्यामुळे आपण छोटे मोठे उपाय करून आपल्या शरीराला अगदी संतुलित आहार घेऊन आणि दररोज नियमित व्यायाम करून आपण आपलं शरीर अगदी तंदुरुस्त ठेवू शकतो। छोटे मोठे बदल तुमच्या जीवनशैलीमध्ये केले तर त्याचा नक्कीच तुमच्या शरीराला फायदा मिळणार आहे। हा उपाय नक्की ट्राय करून बघा, गॅरंटीड तुम्हाला 100% यातून रिझल्ट मिळणारच आहे। सोबत डाएट प्लॅनची लिंक हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देखील देणार आहे आणि एक्सरसाइजेसची लिंक देखील देईन। दोनही तुम्ही फॉलो करून बघा। दररोज सकाळ किंवा संध्याकाळ हा काढा देखील पिऊन बघा। तुमचं मेटाबॉलिझम अगदी चांगलं काम करेल, हॉर्मोन्स बॅलन्स राहतील आणि वेट लॉस करायला तुम्हाला नक्की मदत होणार आहे। तर नक्की हा उपाय फॉलो करून बघा। उपाय कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका। आय होप व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटलाच असेल तर एक लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रमंडळींसोबत, फॅमिली मेंबर्ससोबत आणि त्यासोबतच अशाच कॉन्टेंटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। चला तर मग आता हा व्हिडिओ इथेच एंड करूयात। पुन्हा भेटूयात अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत हेल्दी रहा आणि फिट रहा। बाय।